जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी दिली गेली आहे, पण अटी शर्तींसह 1 दिवस आंदोलन करायला परवानगी दिली आहे। फक्त 5000 आंदोलकांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी आहे। आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी दिली गेली आहे। आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे। आंदोलनामध्ये स्पीकर वापरायचा असेल तर वेगळी परवानगी घ्यावी लागणार आहे। आझाद मैदानात अन्न शिजवता येणार नाही। गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावतील किंवा मग उत्सवात अडथळा निर्माण होईल असं कुठलंच कृत्य होता कामा नये, अशा अटी यावेळी घातल्या गेल्या। चांगली गोष्ट आहे। आम्ही सन्मान केला, कौतुक केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण आम्ही आभारही मानतो। हरकत नाही, चांगलं केलं, चांगली गोष्ट आहे। सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही मराठी आरक्षणाची लढाई लढू आणि जिंकू सुद्धा। नाही, 1 दिवसात मग तुम्हाला अंमलबजावणी करावं लागते सगळ्या मागण्यांची। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार। 1 दिवसाची असं नसतं। तुम्ही बाकीचे काय नियम असतील, बाकीचे नियम आम्ही सगळे पाळू, पण 1 दिवसात मग अंमलबजावणी द्या, काही हरकत नाही आम्हाला। जर तुम्ही अंमलबजावणी करत नाही तोवर बसावं लागेल। बाकीचे नियम आणि मी ऑर्डर वाचली नाही, संध्याकाळी शिवनेरी गडावर वाचून आपण पुढील निर्णय घेऊ। गॅस भट्टा आहे जेवायचं, हे जे दाखवण्यासाठी काढलं आहे। आम्ही जवळ संपत नाही तेव्हापर्यंत राहणार तिथं। अच्छा, म्हणजे निर्धार करूनच आलेले आहेत। हा, निर्धार करून आलेलो आहोत आम्ही। काका तुम्ही पण हे वास्तव हे आमचे मुस्लिम बांधव आहेत। शेख उस्मान कुठले तुम्ही? आम्ही माजलगाव। अच्छा, तुम्ही पण याला पाठिंबा दर्शनासाठी आले? हा, पाठिंबा दर्शनासाठी। अच्छा, काय म्हणतो बाबा, आता आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही? हालणारच नाहीत। नाही, पण असा एक विषय आहे की आता सरकार जे आहे तर चर्चा करण्यासाठी देखील येऊ शकते, असं स्वतः बोलले होते की दिलं की लगेच आम्ही निघालो गावाकडे। काय करायचं आम्हाला तरी? आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे। आम्हाला आरक्षण दिलं, आम्ही लगेच गावाकडे निघालो। इथं जरी आम्हाला माहित झालं आरक्षण दिलं, डिक्लेअर केलं आणि लेखी दिलंय, जरांगे पाटील म्हणले तुम्ही तुमचं निघा, आम्ही इथून निघायला तयार आहे। पण मुंबईला महिनाभर जरी बसावं लागलं तरी आम्ही मुंबईची तयारी करून आणि घरी सांगून बी आलोत, आम्हाला गोळ्या घातल्या मेलोच तरी हरकत नाहीत, पण आरक्षणासाठी मरणार नाही। पण मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर नाही का पूर्ण मराठा बांधव गेले तर साहजिकच आहे मुंबईचा खूप अडचणी निर्माण होतील। मुंबईमध्ये हर एक घरात जेवढे मराठे मुंबईमध्ये राहतात का तेवढ्या मराठ्यांनी आमची सुविधा केलेली आहे। आंघोळीची, राहण्याची, खाण्याची, डबे घेऊन येणार आम्हाला, ते रोडला सुद्धा येणार तो डबे घेऊन। एवढी सुविधा केलेली मराठा समाजाने तिथं सुद्धा आमची, म्हणजे त्यांना सुद्धा एवढी कळकळ आहे की अख्ख्या महाराष्ट्रातून जे लोक येईल, अख्ख्या भारतातून जे येईल मराठा समाजाचे लोक, त्यांची सोय त्यांनी काहीतरी केली असेल ना। अनेक जण म्हणतात, प्रशासन देखील म्हणतं की थोडस स्थगित करून गणेशोत्सवानंतर जरांगे पाटलांनी यायला पाहिजे। कुठपर्यंत स्थगित करायचं? अहो, गणेश उत्सव त्यांना काय करायचं होतं, जरांगे पाटलाला दाखवून द्यायचं होतं की गणेश उत्सव आणि महालक्ष्मीच्या काळामध्ये लोक निघणार नाहीत। हे सरकारला माहिती होतं की लोक निघत नाहीत, पण जरांगे पाटलाला स्वतःवर विश्वास होता की माझे मराठे बरोबर निघणार। आम्ही एवढे मोठे सण असताना सुद्धा घरी थांबलो नाहीत। कशासाठी थांबलो नाहीत? आम्हाला आरक्षण पाहिजे। आणि असं विशेष आहे, जरी हा गणेश उत्सव असला, आम्ही गणेश देवाला मानतो। आमचं गणेश दैवत आहे, गणेश देव। आणि आमच्या गणेश दैवताला आम्ही आमच्या सोबत गणपतीला घेऊन आम्ही ज्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसणार, कुठल्याही समाजाला आमच्याकडून त्रास होणार नाही। इतर कुठल्याच व्यक्तीला, महिला असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, किंवा मुंबईतल्या कुठल्याच व्यक्तीला आमच्या मराठा आरक्षणामुळे बाकीच्या इतरांना दैनंदिन जीवनामध्ये अजिबात त्रास होणार नाही। त्याबद्दल आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत, पण आमचं आरक्षण मिळालं पाहिजे। शांततेत जाणार, शांततेत आम्ही पूर्ण समाज, महाराष्ट्रातला पूर्ण समाज शांततेत जाणार, शांततेत येणार। मुंबईमध्ये सुद्धा शांत राहणार आहेत, कुणालाही ते आमच्यापासून त्रास करणार नाहीत, हे आम्ही ग्वाही देतो। सर, चॅनलवाले खाण्यापिण्याविषयी विचारतात। मनोज दादा जर 17-18 दिवस उपाशी राहू शकतात तर आम्हाला काय झालं नाही 4-5 दिवस सहन करायला? आम्ही पण 8-8 दिवस, 10-10 दिवस न खायला भेटलं अन्न पाणी तरी बी राहू शकतो, पण आता मरायला तयार आहेत। आरक्षण घेऊनच जाणार, निर्धार करूनच आलेलो। हो, आपण पाहिलं का किती हे तयारीने या ठिकाणी सर्व मराठा बांधव आलेले आहेत। मात्र त्यांच्या आपण भावना पाहिल्या तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत की आता आम्ही मुंबईमधून माघारी जाणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, अशा भावना त्यांच्या आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, पुणे।